Good evening, students. Page number 8, 1.7. आज आपण कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट या संकल्पना समजून घेणार आहोत. या आपण दैनंदिन व्यवहारात आपण रोज पाहत असतो. फक्त आता आपल्याला या अकाउंटच्या भाषेमध्ये हे संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. डिस्काउंट इज अ कन्सेशन or allowance given by the seller to purchaser. डिस्काउंट शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे पहा. डिस्काउंट म्हणजे काय असतं थोडक्यात? विक्रेता काय करतो, खरेदीदाराला काही कन्सेशन देत असतो किंवा अलाउन्स म्हणतात त्याला. देर आर 2 टाईप्स ऑफ डिस्काउंट. अकाउंटिंगमध्ये 2 प्रकारचे डिस्काउंट आहेत पहा. पहिला आहे ट्रेड डिस्काउंट, याला व्यापारी सूट असं म्हटलेलं आहे पहा. इट इज अन अलाउन्स गिव्हन ऑन कॅटलॉग प्राईस और लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. मालाची जी यादी असते, किंमत असते. इट इज अन अलाउन्स गिवन ऑन कॅटलॉग प्राईस, त्याच्यावरती त्या ठिकाणी मिळत असतो. दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाईम ऑफ परचेस ऑर सेल ऑफ गुड्स. माल खरेदी करताना किंवा विकताना अशा प्रकारचा डिस्काउंट मिळतो. व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेस or sold recorded in net value payable. व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेस, माल खरेदी केलेली त्याची किंमत, विकलेला याची नोंद केली जाते इन नेट व्हॅल्यू पेएबल. याचं उदाहरण पहा. आफ्टर डिडक्शन ऑफ अमाऊंट ऑफ ट्रेड डिस्काउंट अलाउड. नंतर त्याचं आधी ट्रेड डिस्काउंट वाजा करतात, मग त्याचं मूल्य ठरलं जातं. उदाहरण लक्षात घ्या, मग असंही कळेल पहा. इफ गुड्स ऑफ ₹1000 आर सोल्ड ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. समजा 1000 रुपयाचा माल आहे आणि तो 5% ट्रेड डिस्काउंटने विकला. द व्हॅल्यू ऑफ गुड्स दॅट विल बी रेकॉर्डेड विल बी ₹950. 5% वजा करायची. 5% काढता येईल सगळ्यांना. हे पहा, 1000 आहे गुणिले 5 100 करायचं. 5% काढायचे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 10 5 50. हजारातून 1000तून 50 वजा करायचे, म्हणजेच किती आले? 950. ही किंमत लागली जाते पहा. द व्हॅल्यू ऑफ गुड्स दॅट विल बी रेकॉर्डेड विल बी ₹950. 950ची नोंद होईल पण त्या मालाची किंमत. बोथ बाय द परचेसर अँड द सेलर. दोन्ही पण खरेदी करणारा विक्रेता. अँड नॉट ₹1000. 1000 त्याचं मूल्य लावायचं नाही. हेन्स म्हणून ट्रेड डिस्काउंट डज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली. मालाची नोंदच 950 लागल्यानंतर 1000चा काही संबंधच नाही. म्हणून ट्रेड डिस्काउंट्स हा अकाउंटच्या पुस्तकामध्ये सेपरेट दाखवला जात नाही, येत नाही. त्यानंतर आता आपण पाहूया कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट आपण दररोज दुकानामध्ये पाटी लावलेली असते पहा. रोख सूट कॅश डिस्काउंट ही संकल्पना आपण दररोज पाहत असतो पहा. इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाईम ऑफ रिसिप्ट. आपल्याला ज्यावेळेस पावती घ्यायची असते त्यावेळेस त्याच्यातून ती वजा केली असते पहा. इट इज द कन्सेशन गिव्हन बाय फॉर एनकरेजिंग प्रॉम्प्ट पेमेंट. लोकांनी तत्पर पैसे द्यावेत त्यासाठी दिलेले एक प्रकारे प्रोत्साहन असतं कॅश डिस्काउंट. इट इज गिव्हन आयदर फॉर द स्पॉट पेमेंट ऑर फॉर पेमेंट विथ अ स्पेसिफिक पिरियड. ताबडतोब पेमेंट होण्यासाठी किंवा विशिष्ट कालावधीचे पेमेंट मिळण्यासाठी. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. आधी ट्रेड डिस्काउंट वजा केला जातो आणि नंतर कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट केला जातो, लक्षात ठेवायचं. सिन्स इट इज अ लॉस टू द सेलर. विक्रेत्याचा कॅश डिस्काउंट हा तोटा असतो पहा. अँड गेन म्हणजे फायदा टू द बायर, जो खरेदी करतो त्याचा फायदा होतो. कॅश डिस्काउंट ॲपियर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. कॅश डिस्काउंट मात्र आपल्याला त्या ठिकाणी अकाउंटिंगच्या मध्ये नोंद करावीच लागते. त्यानंतर आता पुढची संकल्पना आपण पाहतोय सॉल्व्हंट अँड इनसॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे सदन थोडक्यात पहा. इफ पर्सन्स ॲसेट्स आर मोर दॅन इज लायबिलिटी. तुम्हाला ॲसेट्स म्हणजे संपत्ती
लायबिलिटीज म्हणजे देयता. एखादी व्यक्तीची संपत्ती जास्त आहे देयतेपेक्षा ऑर इक्वल टू इज लायबिलिटीज, ही इज कॉल्ड ॲज अ सॉल्वंट पर्सन. अशा व्यक्तीला सधन अशी व्यक्ती म्हणतात. सॉल्वंट पर्सन इज फायनान्शियली साऊंड, आर्थिकदृष्टी ती संपन्न असते. अँड इज इन अ पोझिशन टू पे ऑफ ऑल हिज डेप्ट्स, त्याचं सर्व कर्ज ती देऊ शकत असते ती व्यक्ती. एक्झाम्पल पाहायचं मग कळेल तुम्हाला. अ पर्सन्स टोटल ॲसेट्स हॅव बीन कॅल्क्युलेटेड टू ₹50 लाख. समजा एखाद्या व्यक्तीची संपत्ती आहे 50 लाख. अँड हिज टोटल डेप्ट्स म्हणजे त्याचं टोटल कर्ज ₹30 लाख. देणं किती आहे फक्त 30 लाख. संपत्ती किती आहे 50 लाख. सिन्स हिज पोझिशन इज साऊंड, याचा अर्थ त्याची परिस्थिती कशी, आर्थिक परिस्थिती सधन आहे. ही इज एबल टू पे ऑफ हिज डेप्स, कर्ज देऊ शकतो तो. देअर फॉर ही इज कॉल्ड सॉल्वंट, म्हणून त्याला सॉल्वंट म्हणायचं. आता इनसॉल्वंट त्याच्या विरुद्ध, इनसॉल्वंटला मराठीतून दिवाळखोर असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याची देणं जास्त संपत्ती कमी. अ पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर, देयता जास्त, दॅन हिज ॲसेट, संपत्तीपेक्षा, इज ॲन इनसॉल्वंट पर्सन, त्याला म्हणायचं दिवाळखोर व्यक्ती. सच पर्सन्स लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ॲसेट, देणं जास्त असतं संपत्तीपेक्षा. एक्झाम्पल पाहायचं. अ पर्सन्स टोटल ॲसेट्स ऑर प्रॉपर्टी हॅव बीन कॅल्क्युलेटेड टू ₹20 लाख. समजा एखाद्या व्यक्तीची संपत्ती आहे 20 लाख. अँड हिज टोटल डेप्ट्स, आणि त्याचं एकूण कर्ज आहे ₹50 लाख. देणं किती आहे त्याचं एकूण 50 लाख, संपत्ती 20 लाख. अँड इफ ही इज नॉट इन अ पोझिशन टू गेट एनी अमाऊंट फ्रॉम एनी सोर्सेस, आणि त्याला अजून दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून पैसे येणार नाही, येतात संपत्ती नाही त्याच्याकडं. अँड इफ द कोर्ट इज सो सॅटिस्फाईड देन ही विल बी डिक्लेअर ॲज ॲन इनसॉल्वंट पर्सन. आणि मग त्याला कुठल्या माध्यमातून दुसरी संपत्ती शक्य नाही आता, मग अशा वेळेस ती व्यक्ती दिवाळखोर म्हणून जाहीर केली जाते. त्यानंतर आता पुढची संकल्पना पाहिजे आपल्याला, अकाउंटिंग इयर. हे अकाउंटिंग इयर 12 महिन्याचं असतं पहा. इट इज द पिरियड ऑफ 12 months, 12 महिन्याचं, फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन. या कालावधीत आपल्याला सगळे हिशोब नोंदवायचे असतात. अँड क्लोज्ड बाय द प्रोप्रायटर. अर्लियर द प्रोप्रायटर्स वेअर फॉलोइंग एनी अकाउंटिंग इयर. अगोदर प्रत्येक व्यक्ती व्यावसायिक काय करायचे, मालक वेगवेगळ्या पद्धतीचे अकाउंटिंग इयर फॉलो करायचे. एक्झाम्पल कॅलेंडर इयर. कॅलेंडर इयर सगळ्यांना माहिती आहे 1 जानेवारीला चालू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं. ऑर फायनान्शियल इयर ऑर एनी अदर इयर ॲज पर ट्रॅडिशन. जशी परंपरा असेल जुनी तशी पद्धत वेगवेगळ्या असायची पूर्वी. बट नाव फॉर इन्कम टॅक्स पर्पज, पण आता हे इन्कम टॅक्ससाठी. अँड अकाउंटिंग इयर स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल, हे लक्षात ठेवायचं. आपलं अकाउंटिंग इयर कधी सुरू होईल, 1 एप्रिलला सुरू होईल. अँड एंडेड ऑन 31 मार्च, 31 मार्चला संपल. ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर अ proprietor has to prepare trading account, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट टू फाइंड आउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. हे तुम्हाला नंतर कळेल. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस. फक्त एक लक्षात ठेवायचं, अकाउंटिंग इयर सुरुवात कधी होते 1 एप्रिलला आणि संपतं कधी 31 मार्चला. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. ट्रेडिंग कन्सर्न्स म्हणजे काय पहा. A business concerns established with an object of earning profit by selling goods is known as trading concerns. माल विकण्याच्या हेतूने स्थापन झालेली संस्था, संघटना, त्याला म्हणायचं ट्रेडिंग कन्सर्न्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कमर्शियल ऑर्गनायझेशन ऑर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. नफा मिळवणारी संस्था. दुसरे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, नफा न मिळवणारी संस्था किंवा अव्यापारी संस्था म्हणतात. पहिली ट्रेडिंग कन्सर्न ही व्यापारी आणि अव्यापारी किंवा नफा न मिळवणारी. इट इज अन ऑर्गनायझेशन नॉट एस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी स्थापन होत नाही या संस्था. बट फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी, समाजात सेवा देण्यासाठी. अन ऑर्गनायझेशन मे बी फॉर
प्रमोटिंग अ युजफुल ऑब्जेक्ट लाईक आर्ट, कलेला प्रोत्साहन द्यायचं, सायन्स, स्पोर्ट्स, खेळ असेल काही, कल्चर, संस्कृती, चॅरिटी, प्रोफेशन एक्सेट्रा. मग हे नफा न मिळवणारे संस्था पहा, स्कूल्स आहे, शाळा आहे, हॉस्पिटल्स आहे, स्पोर्ट्स क्लब आहे. हे सगळे नफा न मिळवणारे संस्थेचे उदाहरणं आहेत. याचा उपयोग तुम्हाला पुढच्या वर्षी 12वीला होणार आहे. याच्यावर प्रॉब्लेम आहे. तर सध्या लक्षात ठेवायचं, नफा न मिळवणारे संस्था, स्कूल्स, हॉस्पिटल, स्पोर्ट्स क्लब्स. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे गुडविल. गुडविलला मराठीतून म्हणतात नावलौकिक. Goodwill may be described as the aggregate of those intangible attributes of a business which contributes to its superior earning capacity over a normal return on investment. Intangible asset असं गुडविलला म्हटलेलं आहे, अदृश्य संपत्ती. It may arise from such attributes as favorable locations, the ability and skill of its employees and management. व्यवस्थापनाचं, कामगारांचं कौशल्य, कार्यक्षमता, क्वालिटी ऑफ इट्स प्रॉडक्ट्स, त्या कंपनीतून होणारा मालाची क्वालिटी, अँड सर्व्हिसेस, सेवा, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकाचं समाधान, यामुळे व्यवसायाला नावलौकिक प्राप्त होत असते. गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. आणि पैशात व्यक्त केलं जातं गुडविल, लक्षात ठेवायचं. आणि गुडविलचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांना ठेवायचं, गुडविल इज अॅन इनटँजिबल असेट. अदृश्य संपत्ती आहे. संपत्ती आहे, ॲसेट आहे, परंतु कशी अदृश्य, इनटँजिबल. त्यानंतर आता पाहायचं आहे प्रॉफिट ऑर लॉस. ही संकल्पना आपल्याला दररोजच्या व्यवहारात आपण सहज बोलता म्हणत असतो. तर आता अकाउंटिंगच्या भाषेमध्ये आपल्याला ते समजून घ्यायचे. पहा, प्रॉफिट, वेन द सेलिंग प्राईस ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राईस, इट इज अ प्रॉफिट. विक्रीची किंमत मूळ किमतीपेक्षा जास्त असेल त्यावेळेस प्रॉफिट होतो. प्रॉफिट इन्क्रीजेस द कॅपिटल ऑफ द बिझनेस. नफा झाला की व्यवसायाच्या भांडवलात वाढ होते. याचं एक्झाम्पल पहा, इफ गुड्स आर सोल्ड फॉर ₹50,000, समजा माल 50,000 विकला, अँड ऑल एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाऊंटेड टू ₹30,000, सर्व खर्च एकूण किती आला 30,000, म्हणजे देन द प्रॉफिट इज ₹20,000, म्हणजेच नफा किती झाला 20,000. त्यानंतर पाहिजे आपल्याला लॉस, तोटा. वेन कॉस्ट प्राईस ऑफ गुड्स इज मोर, मूळ किंमत जास्त असते पहा, दॅन इट्स सेलिंग प्राईस, विक्री किमतीपेक्षा, इट इज अ लॉस, मग तो तोटा असतो. लॉस डिक्रीजेस म्हणजे कमी होणे. द कॅपिटल ऑफ बिझनेस, व्यवसायाचं भांडवल तोट्यामुळं कमी होतं. एक्झाम्पल पहा, इफ गुड्स आर सोल्ड फॉर ₹50,000, समजा माल 50,000 विकला, अँड ऑल एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाऊंटेड टू ₹60,000, सर्व खर्च झाला किती आला एकूण 60,000, म्हणजे माल विकला 50ला, सर्व खर्च आला 60, देन द लॉस विल बी ₹10,000, किती तोटा झाला मग 10,000. एकदम सोपं आहे. त्यानंतर आता इन्कम, इट इज अ रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. व्यवसायाचे जे व्यवहार होत असतात त्यातून निर्माण झालेले एक महसुली मिळकत. इट इज द अमाऊंट रिसिवेबल, आपल्याला मिळणारे पैसे, ऑर रिलाइज फ्रॉम सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड, किंवा आपण जी सेवा पुरवली त्याबद्दल, अँड अर्निंग्स फ्रॉम इंटरेस्ट, व्याज मिळतं, डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळतो, कमिशन मिळतं. हे उत्पन्नाचे मार्ग आहेत. त्यानंतर रेव्हेन्यू, इट इज अन इन्कम दॅट अ बिझनेस हॅज फ्रॉम इट्स नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटी. दररोजच्या व्यवसायाच्या ॲक्टिव्हिटीमधून मिळतं पहा, युजली फ्रॉम द सेल ऑफ गुड्स, माल विकला, अँड सर्व्हिस टू कस्टमरला सेवा पुरवली, जे काही मिळतं त्याला रेव्हेन्यू म्हटलेलं आहे. त्यानंतर आता शिकायचं आपल्याला ॲसेट्स, लायबिलिटीज, नेटवर्थ. हे मागच आपल्या याच्यात उल्लेख झालेला आहे याचा, तर याच्यात परत दिलेले पहा. ॲसेट म्हणजे संपत्ती, मालमत्ता ध्यानात ठेवायचं. एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲन ॲसेट. फिजिकल, डोळ्याने दिसू शकणारी वगैरे, किंवा हक्क असेल आणि पैशात व्यक्त झालं पाहिजे अशी जी वस्तू असते तिला ॲसेट म्हटलेली आहे. तो ओनरशिप म्हणजे मालकी
ऑफ द ॲसेट मस्ट बी विथ बिझनेस युनिट. व्यवसायाची मालकीची असली पाहिजे. एक्झाम्पल लँड, जमीन असेल. गुडविल आत्ताच पाहिलं आपण. गुडविल इंटॅन्जिबल ॲसेट, नावलौकिक ती व्यवसायाचं. पेटेंट्स म्हणजे हक्क, नंतर कॉम्प्युटर्स, ही सगळी संपत्तीची उदाहरणं आहे, ॲसेटची उदाहरणं आहे. आता आणखीन डिटेलमध्ये याची माहिती पाहिजे आपल्याला. टाईप्स ऑफ ॲसेट्स, प्रकार आहेत ॲसेटचे. याच्यामध्ये फिक्स ॲसेट्स, याला नॉन करंट ॲसेट पण म्हणतात. फिक्स ॲसेट शब्द जास्त वापरला जातो पहा. द ॲसेट्स विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स ॲसेट. म्हणजे त्या व्यवसायाला दीर्घ कालावधीसाठी त्याचा फायदा होतो, त्याला फिक्स ॲसेट म्हणते. एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग. एकदा बिल्डिंग बांधली, परत 10-15 वर्ष 20 वर्ष पाहायची गरज नसते. दीर्घ कालावधीच लँड अँड बिल्डिंग. प्लॅन्ट अँड मशिनरी घेतली, गुडविल, हे सगळे फिक्स ॲसेटचे उदाहरण आहे. पहा, दीज ॲसेट्स मे बी टँजिबल ऑर इनटँजिबल. टँजिबल म्हणजे दृश्य, डोळ्याने पाहू शकणार, आणि इनटँजिबल म्हणजे अदृश्य. आणि फिक्स ॲसेटमध्ये दोन्ही प्रकार येतात, टँजिबल पण येतं आणि इनटँजिबल पण येतं. आता आपल्याला पाहायचं करंट ॲसेट्स. ॲसेट्स विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर द ऑपरेटिंग इयर, एका वर्षापुरतं, अँड कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश व्हेरी इझिली, आणि पैशात रूपांतर सहज होतं त्याचं, आर कॉल्ड ॲज करंट ॲसेट. त्याला म्हणायचं करंट ॲसेट. एक्झाम्पल याचे उदाहरण लक्षात ठेवायचे. डेटर्स. हा डेटर शब्द आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलेला आहे, आठवते तुम्हाला. मी तुम्हाला समजा 100 रुपयाचे पुस्तक विकलेले, 10 मुलांना समजा विकलं. ती 10 मुलं 1 महिन्याने मला पैसे देणार आहात. माझ्या दृष्टीने ते सगळे डेटर्स आहेत. याला ऋणको पण म्हणतात मराठीतून, ध्यानात ठेवा. डेटर्सला ऋणको, आणि क्रेडिटर्सला धनको म्हणजे सावकार म्हणतात. डेटर्सला ऋणको. त्यानंतर अजून उदाहरण करंट ॲसेटचं लक्षात ठेवायचं. बिल्स रिसिव्हल, बिलाचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर कॅश इन हँड, रोख पैसा. कॅश ॲट बँक, बँकेतला स्टॉक, ही सगळी करंट ॲसेटची उदाहरणं आहेत, ती लक्षात ठेवायची. त्यानंतर आता फिक्शिशियस ॲसेट्स. These assets are not represented by tangible possession or property. म्हणजे प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात असं दाखवता नाही येणार. दे आर इमॅजिनरी ॲसेट्स, काल्पनिक ही संपत्ती. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक. बट डू नॉट हॅव एनी रिलायझेबल व्हॅल्यू, आणि त्याला असं काही विक्री मूल्य पण नसतं. एक्झाम्पल डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लाईक ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 4 years. समजा जाहिरातीचा खर्च केला 4 वर्ष, म्हणजे ती जाहिरात केल्यामुळं पुढं भविष्यात फायदा होईल, पण आत्ता तर आपण तो खर्च करून ठेवलेला आहे का, म्हणून त्याला आपल्याला फिक्शिशियस ॲसेट्स, काल्पनिक इमॅजिनरी ॲसेट असं म्हटलेलं आहे. ॲसेटचे 3 प्रकार आपण पाहिल्यानंतर आता पाहायचं आपल्याला लायबिलिटीज. लायबिलिटीचा पण उल्लेख आपला झालेला आहे, परत आता डिटेलमध्ये माहिती आहे याची. लायबिलिटीचा अर्थ काय होतो? देयता. देयता म्हणजे देणं. Liabilities, amount payable by the business to others is known as liability. दुसऱ्याला देणं असतं आपलं, त्याला लायबिलिटी म्हणतात. इट इज अ डेप्ट, कर्ज थोडक्यात, ऑर अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर्स फॉर द बेनिफिट रिसिव्ड बाय द बिझनेस युनिट. व्यवसायाला जो काही फायदा मिळवण्यासाठी लोकांचं देणं असतं. एक्झाम्पल लोन टेकन, समजा कर्ज घेतलेलं आहे, याला लायबिलिटी म्हणायचं. क्रेडिटर्स सांगितलं तुम्हाला, धनको, याला सावकार पण म्हणतात. देयता असते, देणं असतं, सावकारून घेतलेलं कर्ज आपल्याला परत द्यायचं असतं ना, म्हणून ती लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट, याला अधिविकर्ष म्हणतात. बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज, त्याची परतफेड करायची असते, देयता असते लायबिलिटी. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, काही खर्च द्यायचे असतील, हे सगळे उदाहरणं लायबिलिटीचे आहेत पहा. आता आपल्याला पाहायचं टाईप्स ऑफ लायबिलिटीज, प्रकार. याच्यामध्ये फिक्स लायबिलिटी. वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड्स इन द बिझनेस इज फिक्स लायबिलिटी. इट मे बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल, मग ते भांडवलाच्या स्वरूपात असेल देणं. सेक्युर्ड लोन्स असतं, कर्ज घेतलेलं असेल, काही तारण ठेवलेले सेक्युर्ड म्हणजे. लॉंग टर्म लोन्स, दीर्घ कालावधीची कर्ज असतील फ्रॉम बँक्स अँड फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, आर्थिक संस्थेकडून घेतलेले कर्ज असतील दीर्घ कालावधीचे, हे सगळं फिक्स लायबिलिटीज. त्यानंतर करंट लायबिलिटीज. शॉर्ट टर्म लायबिलिटीज पेएबल विदिन अ इयर, एका वर्षात द्यावं लागतं ते, आर कॉल्ड करंट लायबिलिटीज. Current liabilities arise in the regular current operations of the business. These liabilities are not normally secured. शक्यतो अशी देयता तारण नसते. याची एक्झाम्पल पहा, क्रेडिटर्स आहे, धनको,
किंवा सावकार आणि बिल्स पेबल याचे पैसे देणे, करंट लायबिलिटीची उदाहरणं ध्यानात ठेवायची. त्यानंतर आता नेटवर्थ ऑर ओनर्स इक्विटी ऑर कॅपिटल. कॅपिटल याला भांडवल मानलेले आहे. निव्वळ मूल्य नेटवर्थ, द अमाऊंट ऑर फंड्स प्रोव्हाइडेड बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड एज कॅपिटल. मालकाने व्यवसायात जे पैसे गुंतवलेले असतात त्याला भांडवल म्हटलेले आहे कॅपिटल. ॲज वेल ॲज द एक्सेस ऑफ ॲसेट ओव्हर लायबिलिटी. त्याला दुसऱ्या पद्धतीत संपत्ती जेव्हा देयतेपेक्षा जास्त असते जो फरक असतो त्याला पण कॅपिटल म्हणतात. ऑफ द बिझनेस इज ऑल्सो नोन ॲज कॅपिटल. हे आपण पाहिले मागं. ऑर नेटवर्थ पण म्हणतात त्याला. नेटवर्थ इन्क्लूड्स कॅपिटल अँड रिझर्व्स. याच्यामध्ये कॅपिटल्स आणि काही निधी राखीव ते पण असतं. कॅपिटल कॅन बी इन द फॉर्म ऑफ कॅश ऑर इन काइंड. कॅपिटल ही रोखी स्वरूपात असेल किंवा वस्तूच्या स्वरूपात असू शकत. याचं एक फॉर्म्युला आहे तेवढा एक तर पाहून घ्या. नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स इक्विटी इज इक्वल टू कॅपिटल. ओनर्स इक्विटी कॅपिटल इज इक्वल टू किंवा कॅपिटल शब्द लक्षात ठेवा. कॅपिटल इज इक्वल टू टोटल ॲसेट संपत्ती मायनस लायबिलिटी. एवढं लक्षात ठेवा. ते जे उदाहरणं दिलेत पाहते लक्षात घ्या. एक्झाम्पल, इफ द कॅपिटल ऑफ द बिझनेस इज रुपीज 4 lakh अँड क्रेडिटर्स रुपीज 2 lakh. भांडवल किती सांगितले 4 लाख. क्रेडिटर्स किती आहे 2 लाख. देन टोटल ॲसेट किती झाले मग पहा 4 ॲसेट्स झाले ते टोटल 6 लाख. लायबिलिटी किती झाले देयता किती क्रेडिटर्स 2 लाख आणि भांडवल कॅपिटल किती 4 लाख. टोटल मिळून झाले ॲसेट्स 6. इफ टोटल ॲसेट्स आर रुपीज 1,50,000. संपूर्ण संपत्ती 1,50,000 आहे अँड आउटसाईड लायबिलिटीज आर रुपीज 50,000. देणं आहे 50,000. तर क्रेडिटर्स इक्विटी लायबिलिटी पहा. लायबिलिटीज 50,000 कसे केलं पहा. ॲसेट किती आहे 1,50,000. त्यानंतर हे कॅपिटल देणं क्रेडिटरचं 50,000 म्हणजे तिथं टोटल 1,50,000 50 गेले थोडक्यात ही 1 लाख कॅपिटल आले. त्यानंतर इफ टोटल ॲसेट्स ऑफ द बिझनेस आर रुपीज 5 lakh. संपूर्ण संपत्ती 5 लाख आहे आणि आउटसाईड लायबिलिटीज 2 lakh. कॅपिटल कसं काढलं पहा. ॲसेट किती सांगितली 5 लाख. लायबिलिटी किती सांगितली 2 लाख. म्हणजे इथे किती आले कॅपिटल 3 लाख. आता कॉन्टिंजंट लायबिलिटी हा एक शब्द आपल्याला वापरायचा असतो बऱ्याच वेळा लक्ष द्यायचं आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे अचानक निर्माण होणारा देयता. अचानक देय निर्माण होतं. अ लायबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर डिपेंड्स ऑन हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट इज कॉल्ड ॲज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी ॲज इट इज नॉट कन्फर्म ऑर परफेक्ट लायबिलिटी. नक्की अशी कन्फर्म नसते, परफेक्ट नाही. इट डज नॉट अफेक्ट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस अँड देअरफॉर इट इज शोन ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहायचं असतं. आता नाही कळणार तुम्हाला ते फक्त ध्यानात ठेवाय. बट इट इज शोन बाय द वे ऑफ फूट नोट टू बॅलन्स शीट सिम्पली ॲज इन्फॉर्मेशन. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त मला समजेल. एक्झाम्पल, वर्कर मेक्स क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन ऑफ 5,000. एक कामगार आहे त्याने नुकसान भरपाईचा दावा केला आहे 5,000 अगेन्स्ट द बिझनेस व्यवसायाविरुद्ध अँड द डिसिजन इज पेंडिंग इन द कोर्ट. कोर्टात निर्णय प्रक्रिया चालू आहे, वाद चालू आहे अजून. इट मे बी फ्युचर लायबिलिटी कदाचित द्यावी लागतील. ऑर बिझनेस ऑन हॅपनिंग ऑफ ॲन इव्हेंट कोर्ट वर्डिक्ट. कोर्टाचं काय पुढं जे बाकीत होईल वर्डिक्ट म्हणजे कोर्टाचा काही निर्णय होईल नंतर मग ते पैसे द्यावं लागतील का म्हणून ते अचानक निर्माण झालेलं देणं त्याला असं म्हटलेलं आहे. एवढा भागाचा आपण पाहूया. पुढं आणखीन थोडीशी माहिती आहे पण ती डिटेलमध्ये समजून घेऊ नंतर. एक थोडासा भाग पाहूया. 2-3 वेळा पहा, ऐका. माहिती सोपी आहे, काही अवघड नाही आहे. आणि ती माहिती पाहिल्यानंतर मी हा जो चॅनलला तुम्ही जाताय यूट्यूब चॅनलला त्याला ते लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच विद्यार्थी 11वीचे पाहतात किंवा आम्हाला कळतं किती विद्यार्थ्यांनी पाहिलं वगैरे. तर आपल्या मित्रांना ज्यांनी आपल्या कॉलेजला ॲडमिशन घेतले त्यांना सांगा अशा प्रकारचे लेक्चर सुरू झालेत अकाउंटचे.
अजून सध्या फक्त थिअरी चालू आहे. खरं अकाउंट्स गणित वगैरे जे खास अकाउंटिंग असतं ते अजून थोडंसं पुढच्या प्रकरणात येणार आहे. ठीक आहे.